नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांचे पैसे मार्च महिन्याचे जमा झालेले नाहीत. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मेसेज येतोय, फोन येतात की सर नेमकी अडचण काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला पैसे न येण्याचं. मागच्या दिवशी आपण एक व्हिडिओ टाकली होती की बाबा फक्त डीबीटीच्या कारणामुळे हे पैसे थांबले जातात आणि 1-2 दिवसानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. आत्तापर्यंत अशा पद्धतीचा माझा अभ्यास आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशी माहिती मिळते आणि त्यांच्या खात्यामध्ये 1-2 दिवसामध्ये पैसे जमासुद्धा होतात झालेले आहेत. त्यामुळे तेच कारण आपण समोर ठेवलं होतं, परंतु कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला, तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना दिसत नाहीत. संबंधित विभागाशी आपण बोललो असता त्यांच्याकडून माहिती आली की सर आम्हाला जेवढे लाभार्थ्यांची लिस्ट किंवा यादी आमच्याकडे होती तेवढे आम्ही पैसे दिलेले आहेत. बाकी कोणाचा अडचणीचं कारण आमच्याकडून तरी काहीच नाही आहे. मग राहिला मुद्दा एक की जे काही तहसीलदार कार्यालय आहे त्या तहसीलदार कार्यालयातून जे काही दर महिन्याला किंवा 2 महिन्याला ज्या याद्या तिकडे फॉरवर्ड केल्या जातात ऑनलाईन पद्धतीने, कुठेही त्या जाहीर केल्या जात नाही तर फॉरवर्ड केल्या जातात, तर त्यामध्ये काही लाभार्थ्यांची नावं गेल्यात का, काही लाभार्थ्यांना डावललं गेलं आहे का, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालय आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी आणि सरकार यांच्यामधला महत्त्वाचा दुवा म्हणून तहसीलदार कार्यालय काम करत असते. त्यामुळे आत्ता हे पैसे न येण्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण किंवा जबाबदार घटक कोण, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तहसीलदार कार्यालयातून वारंवार आम्हाला सांगितल्या पद्धतीने आम्ही कागदपत्र जमा केलेत, मागच्या महिन्यामध्ये आम्हाला पैसे व्यवस्थित आलेत, मग या महिन्यामध्ये पैसे का आलेले नाहीत याचं महत्त्वाचं कारण किंवा उत्तर हे तहसीलदार कार्यालयातील कर्मचारीच सुद्धा देऊ शकतील. मी ओव्हरऑल विचार जर केला, म्हणजे आता तुम्ही माझ्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय की सर तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मार्ग सापडेल. मी 2 दिवसापासून मार्ग निघण्याचा प्रयत्न करत होतो का एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केल्यावर होईल का, तर कुठेही त्या संदर्भात उत्तर किंवा मार्ग दिसत नाहीत. तर तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली की सर आमच्याकडे काय जो डेटा आहे तो डेटा आम्ही पाठवला आहे, काही लाभार्थ्यांचे कागदपत्र नाही आहेत, KYC पूर्ण नाही आहे, DBT मॅपिंग हे सगळ्या गोष्टी. तर प्रत्यक्ष तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही स्वतः जाऊन याविषयी विचारला पाहिजे की आमची अडचण काय किंवा आमची चूक काय, आम्हाला हे पैसे का दिलेले नाही तुम्ही, किंवा का आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, नेमकी अडचण काय, हे तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला चौकशी किंवा त्यांना विचारावा लागणार आहे. एकंदरीत विचार जर करता आपण शासनाच्या स्तरावरून जर विचार केला तर तुम्हाला सर्वांना माहीत की दिव्यांग व्यक्तींना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर केले जाणार आहे. आणि मग आत्ता या महिन्यामध्ये काही लोकांना पैसे दिले नाही दिले तरी पण नंतर विभाग चेंज होणार आहे, मग त्या ठिकाणी आपल्याला कोणी विचारणारा नाही आहे, म्हणून जसं असेल तसे पैसे देऊन टाका. किंवा निधीची कमतरता असताना सुद्धा निधी वाटप केला जातोय, मग काही लोकांना ठेवायचं काही लोकांना द्यायचे, असा जो प्रकार घडत आहे तो प्रामुख्याने समोर येताना दिसत आहे. आणि त्यावरती आपल्याला विश्वाससुद्धा ठेवणं भाग पडते. का तर मागच्या महिन्यामध्ये पैसे आलेत, मग या महिन्यामध्ये पैसे का आलेले नाहीत. तहसीलदार कार्यालयामधून असं सांगण्यात येतं की तुम्ही आमच्याकडे कागदपत्र दिले होते, आम्ही तिकडे पाठवलं आहे, आमचा काही दोष नाही किंवा आमच्याकडून सर्व पूर्तता झालेले आहे. शासनाच्या स्तरावरून असं सांगितलं की बाबा आम्हाला खालून जो डेटा येतो त्यानुसार आम्ही DBTच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करतोय. हा एकंदरीत दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, यांना कुठेतरी वेठीस धरायचं काम होत आहे का, किंवा त्यांना कुठेतरी त्यांचं नुकसान करायचं काम या ठिकाणी होत आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की मागच्या महिन्यामध्ये ज्यांचे पैसे आले त्यांना या महिन्यामध्ये येणं म्हणजे 100% यायलाच पाहिजे. का अडचण काय आहे, कारण मध्ये तर आता कुठेतरी कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी राज्य सरकार प्रशासनाने केली नाही की बाबा हे जर केलं तर तुम्हाला पैसे येतील वगैरे, असं काहीच नव्हतं. मग जर मागच्या महिन्यात पैसे आले तर या महिन्यामध्ये पैसे का आलेले नाहीत, तर या एकंदरीत या सगळ्या हालचालीवरून एकच स्पष्ट होतं आहे की राज्य सरकार प्रशासनाने या ठिकाणी काही लोकांना पैसे ट्रान्सफर केलेत, काही लोकांना पैसे दिलेले नाहीत. का तर निधीची कमतरता होती का, हा महत्त्वाचा मुद्दा. जर आपण तहसीलदार कार्यालयांवरती जर विश्वास ठेवला तर त्यांच्याकडून सगळे पूर्त झालेले आहे, मग वरच्या लेवलवरून पैसे का आलेले नाहीत. आणि वरच्या लोकांना म्हणजे शासन आणि प्रशासनावरती जर आपण त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर त्यांच्याकडून असं म्हटलं की खालून आम्हाला डेटा मिळाला नाही, जे डेटा मिळाला किंवा ज्या लोकांच्या याद्या आल्या त्यांना आम्ही पैसे दिले आहेत. म्हणजे एकंदरीत ही कुठेतरी दिव्यांग बांधव, ज्येष्ठ आजारी व्यक्ती यांना फसवीचं या ठिकाणी सरकार आणि प्रशासन करतंय का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, या एकंदरीत या मार्च महिन्याचा हप्ता काही लाभार्थ्यांना न येण्याचं महत्त्वाचं कारण समोर येताना दिसत नाहीत. आता यावरती मार्ग काय, तर हा मार्ग फक्त तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आपली DBT किंवा KYC वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणं किंवा त्यांच्या पोर्टलवरती आपला ॲक्सेस कशा पद्धतीने दिसतोय या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. एकंदरीत ही कुठेतरी
तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आहे किंवा काही लोकांना हप्ता द्यायचा, काही लोकांना न द्यायचा, असा कुठेतरी विषय समोर येतोय. कारण 2 पद्धतीची उत्तरं मिळत आहेत. ग्राउंड लेवलवरून सांगितलं आता की आम्ही सर्व काही क्लिअर तुमचं पाठवलेलं आहे, मागच्या महिन्यामध्ये आलेत, मग या महिन्यामध्ये यायला पाहिजे, म्हणून आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाही आहेत. वरच्या विभागाच्या स्तरावर माहिती घेत असताना आम्हाला खालून जो डेटा आला आहे त्यानुसार आम्ही पैसे पाठवलेत. मग या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा दोष काय, याला जबाबदार कोण, याचं उत्तर कोण देणार, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर राहिलेला आहे. ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि पैसे का आलेले नाहीत यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. तुम्हीही प्रयत्न करा. तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे काही तुम्हाला उत्तर मिळतंय ते नक्की माझे शेअर करा. आपण नक्कीच त्यावरती विचार करण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.